वेस्टर्न हॉटेलच्या इथे जी वाहतूक कोंडी होती त्याला पर्याय म्हणून हा उड्डाणपुलाचा पाणी दौरा आपण करण्यात आलेला आहे. काय बरं सांगाल? नाही, केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयानं पूर्ण ह्या दहिसर पासून ते पुढपर्यंत म्हणजे गुजरात हायवे पर्यंत सुमारे 600 कोटी रुपये या रस्त्याच्या कामासाठी आणि त्या दरम्यान येणारे जे काही ब्रिजेस आहेत त्यासाठी निधी उपलब्ध करून दिला होता आणि त्या माध्यमातून रस्त्याचं काम चालू आहे. काही ठिकाणी काँक्रिटीकरणाचं काम चालू आहे. काँक्रिटीकरणाचं काम योग्य प्रकारे नसल्याचंही मी पत्र आदरणीय केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना दिलं होतं. परंतु त्या दरम्यान अजूनही यांचं काम पूर्ण झालेलं नसल्याचं मला त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांनी उत्तर दिलं. आज हे नॅशनल हायवे ऑथॉरिटीचे प्रोजेक्ट मॅनेजर आणि त्याचबरोबर टेक्निकल जे टीमचं काम बघतात ते या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना घेऊन मी आज हा दौरा केलेला. याचं कारण असं आहे की आता पुढल्या महिन्यामध्ये पावसाळा आहे आणि पावसाळ्याच्या दरम्यान ह्या परिसरामध्ये फार मोठ्या प्रमाणात पाणी जमा होतं. कारण ह्या बाजूला संजय गांधी नॅशनल पार्क आहे आणि संजय गांधी नॅशनल पार्क वगैरे डोंगरावरनं येणारे जे पाणी येते मोठ्या फ्लोमध्ये येतं आणि ह्या आसपासचा परिसर पूर्ण जलमय होतं. त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापर्यंत पाणी फार मोठ्या प्रमाणात जातं. आजूबाजूच्या झोपडपट्ट्यांमध्ये पाणी शिरतं आणि त्यामुळे ह्या ठिकाणी तातडीनं काम करण्याची गरज आहे. तसंच हा जो ब्रिज आपण ह्या ठिकाणी केलेला आहे दिल्ली दरबार हॉटेलमध्येच्या ह्या स्पॉटवर फार मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत असते. प्रामुख्यानं सकाळी 11च्या दरम्यान जी हेवी वाहतूक सोडली जाते त्यामुळे अजून मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी ह्या ठिकाणी केली जाते आणि त्यामुळे याची पाहणी करून लवकरात लवकर हे काम करण्याचे निर्देश मी संबंधित सगळ्या अधिकाऱ्यांना दिलेले आहे. 10 जून ही डेडलाईन दिलेली आहे. 10 जूनपर्यंत त्यांनी हे काम कंप्लीट करायचं आहे, जेणेकरून पावसाळ्याच्या दरम्यान जर अजूनही काही अडचणी आल्या तर परत जून एंडला आम्ही एक पाहणी दौरा ठेवणार आहोत, जेणेकरून त्यावर मार्ग काढू. आणि त्याचबरोबर ह्या परिसरामध्ये लक्ष्मीबाग परिसरामध्ये जे पाणी ह्या डोंगराचं येतं ते झोपडपट्ट्यांमध्ये शिरत असल्याकारणानं नाल्याची सफाई सुद्धा तेवढंच करणं गरजेचं आहे. म्हणून मी महापालिकेच्या अधिकाऱ्यांना सुद्धा या ठिकाणी येऊन पाहणी करून लवकरात लवकर मार्ग काढायच्या सूचना केलेल्या आहेत. सर, नक्कीच मान्सूनपूर्वी नालेसफाई तर महानगरपालिकेने प्रस्ताव काढलेला आहे, परंतु अद्याप तरी नालेसफाई पूर्णपणे झाली नाही. याच्यासाठी आपण आदेश द्याल? नाही, बरोबर आहे. आज मी काही अधिकाऱ्यांना बोलवलं. आता ह्या विधान परिषदेच्या निवडणुकीची आचारसंहिता असल्या कारणानं आमचे अधिकारी कुठेही अडचणीत येऊ नये म्हणून त्यांना मी फोनवर सूचना केलेल्या आहेत. काही संबंधित कर्मचारी आहेत त्यांनाही जागेवर बोलवलेलं आहे. या पट्ट्यामध्ये फार मोठ्या प्रमाणात मी मगाशी सांगितलं की संजय गांधी नॅशनल पार्कवरनं येणारं जे पाणी आहे ते फार मोठ्या प्रमाणात डोंगराचं पाणी धोधो वाहत असल्या कारणानं ह्या जून जुलै ऑगस्ट महिन्यामध्ये पूर्णपणे हा परिसर जलमय होतो आणि त्यासाठी नालेसफाई करून योग्य तो मार्ग म्हणजे वाहत्या प्रवाहाला काढणं गरजेचं असतं आणि त्यामुळे ती सूचना मी केलेल्या आहेत. मी आता ही पाहणी संपल्यानंतर त्या ठिकाणी जाऊन आमच्या महापालिकेच्या अधिकाऱ्यांना सुद्धा सूचना देणार आहे. सर, हिंदी